नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स पुढीलप्रमाणे. सर्वात आधी महाराष्ट्र विशेष. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन होणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी आज विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढची महत्त्वाची बातमी. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूवरील प्रवासी संख्या आणि टोल दरांबाबत परिवहन विभागाने सविस्तर अहवाल सादर केला आहे. पुढची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया राज्य सरकारने आज पूर्ण केली आहे. आता राष्ट्रीय घडामोडींकडे वळूया. केंद्र सरकार आज संसदेत नवीन डिजिटल इंडिया कायद्याचा मसुदा मांडण्याची शक्यता असून यामध्ये सायबर सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चाचणीसाठी रुळावर आली असून ती लवकरच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुरू होणार आहे. पुढची बातमी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासह 5 राज्यांतून जाणाऱ्या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या कामाचा आढावा घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी. भारताने फ्रान्सकडून अतिरिक्त राफेल विमाने खरेदी करण्याच्या करारावर अंतिम स्वाक्षरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. पुढची महत्त्वाची बातमी. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत भारताने शाश्वत इंधन पर्यायांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. पुढची बातमी. जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या सुधारित अहवालानुसार भारताचा विकासदर 2026 मध्ये 7% आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता क्रीडा क्षेत्रातील अपडेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील आजचा दिवस निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पुढची बातमी. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आणि शेवटची महत्त्वाची बातमी. आगामी खेलो इंडिया 2026 यूथ गेम्सच्या यजमानपदासाठी महाराष्ट्राची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.